आज आपण हुक लूप पट्टी स्टिचिंग करायला शिकणार आहोत। पहिले आपण हुकची पट्टी स्टिचिंग करून घेणार आहोत। हुकची पट्टी ही नेहमी वरच्या बाजूने लागते। जे आपण अर्धा इंचाचं शिलाई मार्जिन सोडलं होतं बरोबर त्याच्यावरच टिप आली पाहिजे हे लक्षात घ्या। व्यवस्थित टिप मारून घ्यायची आहे। त्याच्यानंतर आतल्या साइडने व्यवस्थित फोल्ड करून एक टिप परत मारून घ्यायची आहे। आता जो अस्तरचा कपडा आपण फोल्ड केलेला आहे तो पूर्ण आतल्या बाजूने फोल्ड करून घ्यायचा आहे। व्हिडिओत बघू शकता तुम्ही मी कसं घेतलेलं आहे। परत एक वरनं दाब शिलाई द्यायची आहे। त्याच्यानंतर परत एक साइडने व्यवस्थित शिलाई मारून घ्यायची आहे। वरच्या बाजूने व्यवस्थित लॉक करून घ्यायचे। धागे दोरे कट करून घ्यायचे। हुकची पट्टी तयार झालेली आहे। आता आपण लूकची पट्टी घेणार आहोत। लूक पट्टीसाठी मी ही 3 इंचाची पट्टी काढलेली आहे। बरोबर मी अर्धा इंचावर ह्याला सुद्धा स्टिच करून घेतलेला आहे। पट्टी बाहेर काढून व्यवस्थित फोल्ड करून घ्यायचे। बघा मी व्हिडिओमध्ये कसं करत आहे। जिथं आपण शिलाई मारली त्याच्यावरच ती पट्टी व्यवस्थित फोल्ड करायची आहे आणि वरनं शिलाई मारायची आहे। पहिले कडेने मारायची आहे शिलाई, त्याच्यानंतर बरोबर मधनं शिलाई मारायची आहे। इथे आपण मशीनवरच लूक तयार करणार आहोत त्याच्यामुळे मी कडेला शिलाई मारलेली नाहीये। इथे आपली हुक लूक पट्टी तयार झालेली आहे। थँक यू।